5वा ग्रह ना गुरु. गुरूंचा जन्म कसा झाला देवा हो. गुरु हा भगवान ब्रह्मदेवाचे मानसपुत्र एक अंगिरा ऋषी आहे, बरोबर. त्या अंगिरा ऋषीचा त्यांच्यापासून बृहस्पतीचा जन्म म्हणजे गुरुचा जन्म. गुरुवारी जन्म झाला म्हणून गुरु. देवा हो, ज्यांचा गुरुवारी जन्म झालाय, जनार्दन स्वामींचा जन्म गुरुवारी झाला आहे, ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म गुरुवारी झालेला आहे देवा. आणि म्हणून ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज. गुरु महाराज ज्ञानी. आणि म्हणून ज्ञानियांचे शिरोमणी माऊलीला सांगितलं ना, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. प्रेमाचा जिव्हाळा, प्रेमाचा भक्तांचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा विठ्ठलाचा प्राण सखा. विठ्ठलाचा प्राण सखा, साधकाचा मायबाप, अनाथाची माय, विश्वगुरु, विश्व माऊली ऐक ज्ञानेश्वर माऊली गुरुवारी. आणि म्हणून या गुरुग्रहाचा जन्म गुरुवारी झाला म्हणून गुरु, नाही तर नाव बृहस्पती आहे. आणि म्हणून गुरूंचा जन्म झाला देवा हो. नीती संपन्न हे गुरु महाराज कसे नीती संपन्न, ज्यांच्याजवळ नीती आहे. आजकाल काय झालं, बाह्याने आपला धर्म आता विसरले आणि पुरुष नीती विसरले देव. आणि म्हणून पुरुषांनी नीतीनं राहायला पाहिजे आणि ताई अक्कांनी आपल्या धर्माने राहिलं पाहिजे. आपला धर्म आहे आपल्या पतीची सेवा करणं, आपला धर्म आहे आपल्या मुलांची सेवा करणं, आपल्या परिवाराची सेवा करणं, आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करणं, आपला धर्म आहे. आणि म्हणून असं नीती संपन्न असलं पाहिजे. आणि म्हणून गुरु महाराज नीती संपन्न आहे, विचारवंत आहे आणि त्रिलोक्यामध्ये सर्व ग्रहामध्ये श्रेष्ठ आहे म्हणून त्यांना गुरु म्हणतात. जसं आदिनाथ गुरु भगवान शंकर सगळ्यांचे गुरु आहे ना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचं, असं सगळ्या ग्रहामध्ये श्रेष्ठ गुरु पण हे गुरुच आहे. आणि म्हणून श्रेष्ठ ग्रह गुरु आहे. भगवान शंकर म्हणाले या ग्रहापेक्षा थोर ग्रह नाही, म्हणून सगळ्या ग्रहामध्ये गुरु. आणि म्हणून द्या हो, आपल्या लग्नाला सुद्धा गुरुबल लागतं आहे का नाही. इतक्या घरामध्ये गुरु, 4था गुरु, 11वा गुरु, अमुक गुरु, 12वा गुरु, लग्न होत नाही बाबा, हे होत नाही, ते होत नाही, अमुक होत नाही. गुरुला किती महत्व आहे आपल्या जीवनात. नोट किया जाए, जिसके जिंदगी में गुरु नहीं उसकी जिंदगी शुरू नाही. जोपर्यंत गुरु नाही तोपर्यंत सुरू नाही जिंदगी. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आपले बाबाजी म्हणायचे, ज्यांनी गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला, ज्याने गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला, त्यांचा जन्म वाया गेला आहे का नाही. आणि म्हणून गुरु जर नाही केला, आणि म्हणून मरायच्या आधी का होईना गळ्यात माळ घाला, गुरु करा. ताई अक्काला गुरु करायची नाही गरज नाही. पतिव्रतेचा भाव तिचा नवरा तिला देव, काही पुढे जायची गरज नाही, आपला नवराच देव आहे. त्यांनी आपल्या गळ्यात माळ घातली ना तीच माळ, दुसरी माळ घालायची गरज नाही. पण इड जाय तिड जाय, हा बाबा पाय तो बाबा पाय, राग येईल तुम्हाला माथावा घेणे ताई अक्कांना. अरे येऊ द्या राग, भरे तर भलं रागे भरू, पण खरे तर खरेच सांगू आहे का. आम्हाला काय घ्यायचं तुमच्या सोयरीक थोडी करायची आम्हाला. आणि म्हणून ताई अक्का आपला पती गुरु आहे, आपला देव. आणि म्हणून मानायचंच असेल तर पती परमेश्वर, गुरु परमेश्वर आहे. तिकडं पिंडीवर माळ घाला, गळ्यात घाला, लयच तुम्हाला माळ घालायची सांगाय तात्पर्य. पण माणसाला
ज्यांनी गुरु नाही केला त्यांचा जन्म गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळा असली पाहिजे. तुळशी की माला सब पापों का क्षालन करती है, रुद्राक्ष की माला सब मनोरथ पूर्ण करते. सांगायचं तात्पर्य का अशा पद्धतीनं गुरु महाराज आहे देवा हो. आणि म्हणून ते काय करतात, गुरु एक जगी अन्नदाता, गुरु जे एक जगी अन्नदाता तोच त्राता आहे. गुरुविन भवनिधी तरही नाही कोही. मग कोणी असो त्यांना सगळ्यांना गुरु पाहिजे. आणि म्हणून गुरु महाराजांचा गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि गुरु करा देवा हो. आणि गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव, आपोआप भेटेल देव, भेटेल देव, भेटेल देव. गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव. म्हणून गुरु सी भजावे, म्हणून गुरु श्री बजावे, स्वध्यानासी आणावे, स्वध्यानासी आणावे. गुरुपायी आहे देव, गुरुपायी आहे देव. वारंवार सांगू काय, सांगू काय, सांगू काय, गुरुपायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव. गुरु आपल्याला धर्माचं ज्ञान देता देवा हो. म्हणून जनार्दन स्वामींनी आपल्या सर्व भाविकांना, लाखो भाविकांना व्यसनमुक्त केलं. शिवाच्या भक्तीचं मार्ग दाखवलं. जसं माऊलीनं नारायणाचा हरीचा महिमा गाऊन विश्वाला आहे का नाही, विश्व स्वधर्म सूर्य पाहावं, सर्वांना धर्म शिकवला देवा हो. गुरु धर्माचं कार्य करत राहतात. आणि म्हणून कोणालाही गुरु मानू नका. श्रेष्ठ जे गुरु आहे, जे तत्वज्ञानी आहे, ज्यांच्याजवळ खरं ज्ञान आहे, तुम्ही मडकं तपासून पाहता की नाही. असं गुरु बी तपासून पाणी पिना छान के आहे का नाही, पाणी गाळून पिलं पाहिजे. येतंय ना लक्षात. नाही तर आंधळ दळीतून कुत्री पीठ खाते. पाण्यापासून कावीळ होतं, पाण्यापासून टायफॉइड होतं अशुद्ध पाणी पिल्यानंतर. आता बिसलेली सुद्धा शेवळ येतंय. किती दिवसाचं असेल ते, थोडं पहा देवा हो. आणि म्हणून ताई अक्का घरी पाणी उकळून प्या. पाणी पिना छान के, जमल ना. पाणी पिना छान के, कधीच आजारी पडणार. पाणी पिना छान के, गुरु करो पहिचान के. हा गुरुग्रह आहे. ज्यांनी गुरुग्रह केला, इकडे लक्ष द्या हो. तुमचा अनुग्रह लाधलो. नाथ महाराज म्हणतात माऊलीला, माऊली ओम नमो गुरुदेवा, ओम नमो ज्ञानेश्वरा, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. ज्यांनी गुरु केला ना, नवग्रहाची बाधा असते ना. ग्रह शब्द आहे त्याच्यात, अनुग्रह आहे की नाही, नवग्रह. तुम्ही जर गुरुची भक्ती करत असाल, ताई अक्का, भाऊ दादा, जनार्दन स्वामी एवढे मोठे महान संत तपस्वी तुम्हाला गुरु मिळाले. काय इकडे तिकडे जाता, इकडे तिकडे शोध शिकारे, फिरसी वेड्या परी बसेलो नाथ
देव, मिळाले ना तुम्हाला एवढे गुरु, आणि म्हणून गुरु धर्माचं कार्य करतात, आणि म्हणून तुमचा अनुग्रह लावलं. ज्यांनी अनुग्रह घेतला दादा, त्याला ग्रहाची पीडा लागत नाही. कारण अनुग्रह, नवग्रह काय करते ते कमीच आहे ना. गुरु म्हणजे भगवान शंकर, गुरु म्हणजे भगवान शंकराचा होता त्या. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरु पाहिजे. गुरु केल्यामुळे, अनुग्रह घेतल्यामुळे ग्रहाची पीडा लागत नाही देव. नाहीतर मग आपण काय करतो, काही काही माणसं गुरु करत नाही आणि अनुग्रह घेत नाही, मग काय करतात, दुराग्रह करतात. ह्यो असा तो तसा, दुराग्रह, त्याच्यामध्ये ग्रह. आणि मग दुराग्रह केल्यामुळे तुम्हाला सांगते ना, ही अशी ती तशी अमुक आहे की नाही, यांनी केली का, दुराग्रह, दुसऱ्याचा दुराग्रह करतात, दुसऱ्याचा उपहास करतात, दुराग्रह करतात. मग त्या दुराग्रह, त्याच्यामध्ये ग्रह आला, मग ते ग्रह आपल्याला लागतात, आणि मग माणसाची गणगण होऊन जाते देव. आणि म्हणून गुरु केल्यानंतर आपल्या गुरुचं भजन आहे की नाही. मन लागो रे लागो रे लागो गुरु भजनी, मन लागो रे लागो रे लागो गुरु भजनी, मन लागो रे लागो रे लागो गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी. म्हणून असं गुरु भजनात मन लागलं, गुरुग्रह प्रसन्न झाल्यानंतर देवा हो काय कमी काय सांगायला पाहिजे. आणि म्हणून गुरूंचा कधी अपमान करू नका, नोट किया जाय भाई, आपल्या गुरुचा कधी अपमान करू नका. ग्रंथामध्ये इंद्राने दुर्वास ऋषीचा अपमान केला. काय अपमान केला, समोरून दुर्वास ऋषी आले आणि इकडून इंद्र हत्तीवर बसलेला आहे की नाही. आता दुर्वास, कोणतेही संत, कोणतेही गुरु आपला राजा आहे. इंद्र हा राजा आहे, देवांचा राजा इंद्र आहे. आणि म्हणून त्याला माळ घातली, आपल्या गळ्यातली माळ आपला प्रसाद म्हणून दिला. काही नसलं का साधू संत जे असेल ते त्यांच्याकडून देतो देव. त्या प्रसादाचा अपमान करू नका देव, तो प्रसाद असतो. काल इतकं सुंदर ऐकलं, कोणी सत्कार करतं ना, शालन नारळ देतात, नोट किया जाय बाई. हे कुठं नाही, कोणत्या ग्रंथात नाही बरं का. फार सुंदर आहे, पण पुराणात आहे. प्रसाद नारळ दिला ना तुम्हाला, एखाद्या वेळेस शाल तिकडं स्टेजवर ठेवा लागलं, पण नारळ घरी घेऊन जातो, प्रसाद असतं द्या. ते काल कळालं किती महत्वाचं आहे नारळ. नारळ म्हणजे काय माहिती आहे का, ज्यावेळी भगवान शंकरांनी गणपती बाप्पाचं मुंडकं उडवलं ना, ते मुंडकं कुठं गेलं द्याव, डायरेक्ट ब्रह्मदेवाच्या कमंडलमध्ये गेलं, आणि त्या मुंडक्याचं नारळ झालेलं द्याव, श्रीफळ. म्हणून श्रीफळ नारळ. म्हणून कोणत्या शुभ कार्याला लक्ष्मी ती द्याव नारळ. म्हणून आपल्या घरी घेऊन जा, जागा नसेल तर जागा करून घेऊन जा, पण नारळ घेऊन जा देवा. आणि म्हणून कोणी नारळाला फार महत्व आहे. म्हणून जनार्दन स्वामी कोणी असो, दादा हे नारळ घ्या, प्रसाद द्यायचे, बाबाजी नारळ द्यायचे. आपण स्वतः बरीचशी मंडळीने बघितले द्या, नारळाला फार महत्व आहे. आणि म्हणून कोणाचा अपमान करू नका. साधूने जे दिलं ना ते प्रसाद असतो, काही देऊ त्यांनी. हे टाटा बिर्ला अमुक तमुक जे मोठमोठे झाले ना, साधूने सहज शिळे कुटके दिले, प्रसाद देऊ. आणि त्यांच्याजवळ ते शिळे कुटके होते, ते खाल्ले द्यावं, तो प्रसाद खाल्ला. आज नाव आहे द्यावं. तुम्हाला सांगितलं ना, ऐसा नाव कमाव तुम्हारा काम हो जाए. आणि म्हणून द्या हो, संतांचा प्रसाद त्यांनी काही दिलेलं तो प्रसाद असतो, त्याचा अपमान करू नका. नाही नाही माझं भूक नाही, अरे तू नको नको खाऊ, तू पण घे तर खरी. काही काही माणसाला सवय, नाही नाही मी जेवलं, नाही नाही अरे बाबा ते देऊ राहिले तुला आणि तू घेऊ नाही राहिला. असं म्हणतात की देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. मरा मग काय किती गोड आहे, सांगन का कोणी तुम्हाला. गुरुगुरे चला, वेळ होतोय आपल्याला सांगायचं तात्पर्य. दुर्वास ऋषीचा अपमान. दुर्वास ऋषीने माळ दिली, त्या इंद्राने काय केलं,
हां गळ्यात न घालता हत्तीकडे फेकली. आज तो हत्तीच, हत्तीची सोंड त्याची किती विचित्र आहे हो, हत्तीची सोंड त्याची किती विचित्र आहे हो. हत्ती पाहिलं तुम्ही असं आहे का नाही, किती चंचल आहे. आणि त्यांनी ती माळ घेतली आणि डायरेक्ट पायाखाली घेतली. हत्तीला काही दिलं, पायाखाली घाल. संतांचा प्रसाद, गुरूंचा प्रसाद कुठं घेतला? पायाखाली. म्हणजे अपमान झाला. आणि हे पाहिलं दुर्वास ऋषीनं. दुर्वास ऋषी म्हणजे दूरवास आहे की नाही. हो 60,000 वर्ष दुर्वा खाऊन तपश्चर्या केलेले दुर्वास ऋषी पेट्रोलचा टँकच तुमच्या माहितीनुसार भडकाच आहे की नुसतं काडी लावायचं उशिरे स्फोटच लगेच आहे. इकडे लक्ष द्या. वा आपण म्हणतो ना कोणताही कार्यक्रम चालू असताना काहीतरी आयडिया पाहिजे जवळ आहे. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. असो असो गोपाल आहे, बालगोपाल आहे म्हणून गुरुचा अपमान करू नका. दुर्वास ऋषीने अपमान केला तर जाय तुझी संपत्ती अख्खी संपत्ती समुद्रात. आणि मग समुद्रात पडली. नंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे समुद्र मंथन झालं आहे की नाही. त्यामधून ती सगळी संपत्ती लक्ष्मी आहे की नाही. सगळंच बाहेर 14 रत्न बाहेर निघले. एवढं सांगायला वेळ नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं अपमान जर केला तर सगळी संपत्ती गेली देवा हो. दुर्योधनाने गुरुचा अपमान केलाय. द्रोणाचार्य काय झालं? राहिलं का चटणीला कौरव राहिले? कौरव राहिले नाही देवा. रावणाने सुद्धा गुरुचा अपमान केला. भगवान मारुतराय हे भगवान शंकराचा अवतार होता. त्यांचा अपमान केला का नाही देव हो. जेव्हा जिथं जिथं गुरुचा अपमान झालेला आहे त्या व्यक्तीचा नाश झालेला आहे. आणि म्हणून आपल्या आयुष्यामधून आपला नाश करून घेऊ नका, आपलं कल्याण करून घ्या एवढंच सांगायचं आहे गुरुग्रहाबद्दल. आणि म्हणून गुरु प्रसन्न झाल्यानंतर तुम्हाला काय देतील गुरु. आणि मग आपण म्हणतो जनार्दन स्वामीमुळे माझ्या एवढ्या माड्या झाल्या एवढ्या गाड्या झाल्या एवढं हे झालं ते झालं म्हणतो की नाही. हा गुरुमुळे. गुरुचा आशीर्वाद गुरुचा प्रसाद द्यावा. गुरुचा प्रसाद घेऊन जा द्यावं. गुरुनी काही दिलं. गुरुवाक्यम सदा सत्यम एकम परम पदम अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम तस्मात् कारण भावेन रक्ष रक्ष महेश. गुरूंचा मंत्र द्यावं. इकडं लक्ष द्या तिकडं लक्ष द्या. ते ते क्षणिक एक कानाने ऐकून सोडून द्यावं. त्याच्यात आपलं कल्याण नाही आहे. आणि म्हणून इकडे लक्ष द्या. गुरुचा मंत्र आहे ओम. विधीमधील नाही का ग्राम ग्रीम ग्रूम ग्रो ग्राम ग्रीम ग्रो सहा गुरवे नमः. किती मंत्र आहे. प्रत्येक ग्रहाचा मंत्र बाबाजींनी विधीमध्ये आनंदी वाचावी नित्य विधी वाचावी नित्य विधी. तर रोज बाबाजींच्या भक्तांनी विधी वाचली पाहिजे. ताई अक्का भाऊ दादा ओम ग्राम ग्रीम ग्रोम स्वाहा गुरुवे नमः. आणि त्यांची गायत्री ओम अंगिरोज हाताय विदमहे वाचस्पते धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात्. नवग्रह मधला नवग्रह स्तोत्र मधला म्हणला देवानां च ऋषीणां च गुरु कांचन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतीं. नवग्रह स्तोत्रामध्ये हे सगळे मंत्र आहेत हो. आणि म्हणून सर्व देवानी सगळ्या देवांचा गुरु म्हणजे बृहस्पती आणि बृहस्पती म्हणजे गुरु. इकडे लक्ष द्या. ह्या गुरुग्रहांनी काशीमध्ये जाऊन भगवान शंकराचं देवा हो मनकर्णी घाट आहे
काशीला मनकरणी घाट. बाबाजी संघ आम्ही गेलो, बाबा संघ गेलो. जेव्हा गेलो तेव्हा मनकरणी त्या आता आंघोळ करून देत नाही, जाऊ न देत नाही, आता सगळं बदललं. हां, काय विलाज नाही. आता काल आहे सगळं बदलून टाकलं. विज्ञान सगळं बदलून टाकतं. विज्ञान काय करतं, सगळ्याला बदलून टाकीत आहे की नाही. पहिले गॅस होते की नाही, आता आहे पहिले चुली होईन, आता गॅस. पहिले वराटा पाटा होता, आता मिक्स आहे की नाही, सगळं बदलून टाकतं ते. मनकरणी घाटावर आता जातो. तेव्हा गुरु महाराजांनी काशीमध्ये जाऊन हे बृहस्पती मनकर्णीच्या घाटावर पाणी पिऊन बरं का, आणि दर्भ आहे ना, ते दर्भ असतं ना, त्या दर्भाच्या अग्रभागावर जेवढं पाणी येईल ना, तेवढं त्या पाण्यावर 5 लक्ष म्हणजे 5 लाख वर्ष तपश्चर्या केली. गुरु का श्रेष्ठ आहे देव, हा का मोठे, किती तपश्चर्या केली जनार्दन स्वामींनी. हा, जिथं जिथं आश्रम आहे तिथे तिथं बाबाजी अनुष्ठान करायचे. आणि अंदरसूलला तर 16 वर्ष किती तपश्चर्या केली. आणि म्हणून या बृहस्पतीन म्हणजे गुरूंनी काशीला जाऊन खूप असं 5 लक्ष 5 लाख वर्ष तपश्चर्या केली. अहो, तप केलं का तुम्हाला दैवत, तपेबीन दैवत माऊली म्हणताय ना, लगेच दैवत प्राप्त होतं. तुम्ही तपश्चर्या करा, अनुष्ठान करा, जप तप करा. जे म्हणजे जन्माचं म्हणजे पाप, जन्माचं पाप घालवण्यासाठी जप करायचं आहे. कराल का दररोज? कराल. एखाद्या झालं विचारलं ना, जप करतो का? करतो थोडा, असं पार्कन त्याचं चेहऱ्यावर फोटो काढायला पाहिजे फोटोवाल्याने. करतो थोडा म्हणजे किती, एखादी अर्धी माळ देवा हो. 24 तास आहे का नाही, रात्री 12चे तास येत आहे, लक्षात येत आहे ना. रात्रीचे 12 तास आणि दिवसाचे 12 तास किती झाले? 24 तास. निदान 24 तास आपल्याला नाही जमलं तर निदान 24 मिनिटं का जमन का नाही. 24 अवतार आहे देवाचे, आणि म्हणून 24 मिनिटं का होईना देवाचं नामस्मरण करा. ताई अक्का किती गोड आहे पहा. अहो, किती कमी केलं तुम्हाला. कुठं 24 वर्ष, किती 24 घंटे आहे का नाही, 24 मिनिटं. मग काय म्हणतात, बाबा खायला वेळ नाही हो. मग काय तुला देवाचं नाव घ्यायला वेळ नाही, तू मेल्यालाच तू नाही जगत आता. तसं नाही का म्हणलं, एकाला म्हणलं ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे का तुमच्या घरी? म्हणजे आहे म्हणे, पण मी वाचत नाही. म्हणलं आता तू वाचत नाही. आता किती जणांना कळलं 4G लागते याला ते कळायला. आमच्या वाडवडिलांजवळ भरपूर आहे म्हणजे तेव्हापासून म्हणे, पण मी वाचत नाही. म्हणलं आता तू बी वाचत नाही. टाळ्या वाजव एकदा, जाऊ दे. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. ग्रंथ वाचले पाहिजे, जप केला पाहिजे. ताई अक्का असो, भाऊ असा, कोणी असो, जेवढा वेळ मिळेल तेवढा जप करा. मग पहा गुरुची कृपा कशी होते देव. अशा पद्धतीनं गुरु महाराजांनी भगवान शंकरांनी दर्शन दिलं. जसे दैत्याचे गुरु शुक्र, तसं सर्व देवांचे गुरु आणि बृहस्पती आहे देव. इकडे लक्ष द्या. आणि गुरुग्रह हे बृहस्पती आहे, हे आध्यात्मिक ज्ञान देतात, आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती करून देतात. म्हणून आपले गुरु काय करतात, आपल्याला देवाची भेट घालून देतात, आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देतात देव. म्हणून दान करायचं सांगतात, धर्म करायचं सांगतात. मग गुरुमुळे आपल्याला धर्म अंगीकारला जातो, धर्माचं काम होतं आपल्या गुरुमुळे. ज्यांना गुरु आहे ना ते धर्माचं काम करतात देव, नाही का. म्हणजे किती सेवा करतात, किती धर्माचं काम करतात देव. आज धर्माचं काम करायला फार महत्त्व आहे. हिंदू जगाव हिंदू, आपण सर्व हिंदू आहोत, जागले पाहिजे देव. आता आपला धर्म धोक्यात नाही आला पाहिजे.
आपला धर्म सगळ्यांच्या वर, राष्ट्र धर्म झाला पाहिजे, हिंदू धर्म झाला पाहिजे, याच्यासाठी जप करा. आणि म्हणून असं जर धर्म केला तर धन मिळतं. ताई अक्का, जो धर्म करत नाही त्याला धन मिळत नाही. ज्याच्या घरात आरती नोट किया जाय, ज्याच्या घरात आरती त्याच्या घराची कीर्ती, ज्याच्या घरात पूजा त्याच्या घराची मजा. दररोज गुलाबजाम भाकर खाल्ली का म्हणून पूजा नाही ना, देव पूजा नाही. गुरुची पूजा करा. द्या माझी देव पूजा, माझी देव पूजा, माझी देव पूजा, माझी देव पूजा. पाय तुझे गुरु राजा, पाय तुझे गुरु राजा, माझी देव पूजा, माझी देव पूजा, माझी देव पूजा, माझी देव पूजा. आपल्या गुरुची पूजा करा द्यावं. म्हणून आपल्या 12 महिन्यात गुरुपौर्णिमा आहे की नाही, गुरुपौर्णिमेसाठी गुरुच्या पादुकाची पूजा. म्हणून दररोज पूजा करा. सोन्याच्या करा, चांगले श्रीमंत असेल. आता सोनं फार स्वस्त असल्यामुळे, आणि सोन्याची पूजा, सोन्याच्या पादुका करा. नाही सोन्याच्या निदान चांदीची करा, नाही चांदीच्या तर तांब्याच्या करा, नाही चांदीच्या तांब्याच्या तर पितळाच्या करा, नाहीच करतात आलं तर चंदनाच्या लाकडाच्या करा. किती सोपं आहे. पादुका ज्ञानेश्वर माऊलींनी आता हृदय आपोले चौफाळून या भले. आपल्या हृदयाचा चौफाळा केला, चौरंग केला. वरी वैसवी पावली श्री गुरूंचे. बाबाजींच्या प्रत्येक पालखीमध्ये पादुका असतात. द्यावं, या गुरु पादुका आहे. आणि म्हणून ताई अक्काने मस्त नमस्कार करा. गुरु आपल्याला धर्म देतात, धन देतात. आणि म्हणून धर्म झाला का आपल्याकडून आपल्याला धन आपाप मिळतं, आणि मग आपल्याला सुख मिळतं, संपत्ती मिळते. द्यावं, वाणी देतात गुरु. गुरु काय करतात, चांगलं बोलायचं शिकवतात. इकडे लक्ष द्या. गुरु काय करतात, चांगली वाणी देतात, ज्ञान देतात, सदाचार देतात. कारण ते स्वतः सदाचारी आहे. नेहमी जनार्दन स्वामी म्हणायचे, आचार तर विचार, आणि विचारानंतर माणसाला सुख मिळतं, आहे का नाही. जनार्दन स्वामी कसे होते, सदाचार सदविचार सत्यशील मूर्ती, ऐशा संतांचे कार्य करू आम्ही जगती. सदविचार सदाचार सत्यशील मूर्ती, ऐशा संतांचे कार्य करू आम्ही जगती. माऊली माऊली जनार्दन माऊली, माऊली माऊली जनार्दन माऊली. असे गुरु माऊली आपल्याला ते देतात. देवा हो. म्हणून गुरुवार, ज्यांचा गुरुवारी जन्म आहे ते आदर्श राजा होतात. किती सुंदर आहे. ज्यांचा गुरुवारी जन्म आहे ते आदर्श राजा होतात. मग तुम्ही म्हणाल कोण झाला आतापर्यंत, राजा हरिश्चंद्र, राजा हरिश्चंद्र, राजा राम, श्रीराम, भगवान श्रीराम, द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण, द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण, आदर्श राजा, आदर्श शिक्षक. गुरूंची कृपा झाल्यानंतर काय, ज्यांचा गुरुवारी जन्म ते आदर्श शिक्षक, आदर्श कवी, लेखक, नेता. जे मंत्रिमंडळ दिसतात ना, गुरुवारी जन्म. कारण सगळ्यावर नियंत्रण ठेवायचं आहे ना त्या. ते गुरुवारी वकील, न्यायाधीश, जिथे दिसत न्यायाधीश आपल्या न्यायाधीशावर आहे की नाही, त्यांचा जन्म गुरुवारी आहे द्यावं. आणि म्हणून मोठे. आणि ते जर अध्यात्मामध्ये लहानपणापासून गुरुवारी ज्यांचा जन्म झाला, जसं जनार्दन स्वामीचा गुरुवारी जन्म झालेला आहे, माऊलीचा गुरुवारी जन्म, भरून संतांचा जन्म गुरुवारीच झालेला आहे. तर ज्यांचा गुरुवारी जन्म आहे तर ते महान तपस्वी. म्हणून जनार्दन स्वामी महान तपस्वी, निष्काम कर्मयोगी, योगी. नुसते योगी नाही जनार्दन स्वामी, तर निष्काम कर्मयोगी होते. देव ध्यानी, ज्ञानी. आणि विशेष म्हणजे भक्त पुंडलिक, भक्त प्रल्हाद, भक्त जे जे भक्त झाले ना, त्यांचा जन्मसुद्धा गुरुवारीच आहे. म्हणून तर ते भक्त झाले द्या हो. म्हणून जनार्दन स्वामी शिवभक्त मौन गिरीरा, आज मला लागले स्वामी. बोला शिवभक्त मौन गिरिराज, आज मला लागले स्वामींचे ध्यान. असं शिवभक्त म्हणून
जसं रामभक्त हनुमान होऊन आले, त्यांचा सुद्धा गुरुवारी जन्म असला पाहिजे. भक्त होऊन आले देव, शिवभक्त होऊन आले जनार्दन स्वामी, गुरुवारी जन्म. आणि म्हणून असं सौभाग्य त्या व्यक्तीला लाभल्या जातं. गुरुबळ नसेल तर कोणतेही शुभ कार्य होत नाही द्या हो. शुभ कार्य करण्यासाठी गुरुचं बल पाहिजे, आहे की नाही? आणि म्हणून गुरुबल येण्यासाठी आपण हे केलं पाहिजे. गुरुवारी कोणतंही कार्य सुरू केलं तर धर्मकार्य म्हणा, कोणतं तुम्ही सुरू जर अनुष्ठान केलं, चांगलं धर्मकार्य सुरू केलं तर सफल होतं द्यावं.